आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण सगळं आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज आपल्याला या ठिकाणी मी संबोधित करणार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये देशात काय चाललेलं आहे आणि हुकुमशाहीचं सावट किती मोठ्या प्रमाणामध्ये ते गडद होत चाललेलं आहे याची प्रचिती आणि ह्याची पूर्णपणे खात्री देशातील जनतेनं झालेली आहे. आणि ज्या पद्धतीनं मोदी सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे खऱ्या अर्थानं ते विरोधकांना संपवणं आहे. म्हणजे ही जी वॉशिंग मशीनच्या मागची जी काही स्ट्रॅटेजी आहे, नीती आहे, की विरोधी पक्षात असताना तुमच्यावरती ईडी आणि सीबीआयचा वापर केला जातो, तुमचा छळ केला जातो आणि तुमच्याकडे 2च पर्याय दिले जातात की तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आम्ही त्रास देऊ, तुमच्यावरती कारवाई केली जाईल, तुम्हाला जेलमध्ये टाकू, किंवा तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर हे सगळे शुचिर्भूत होतात, सगळे यांची वस्त्र श्वेत होतात. आणि याच्या मागचा उद्देश जो आहे तो आहे की विरोधकांना विरोध करण्यासाठी कारणच राहू नये, कोणी विरोधच करू नये त्यांना, किंवा विरोधकच संपुष्टात यावेत, संपून टाकावे विरोध, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जे झालं त्याच्यावरती कडी जी झाली होती ती या देशामधले 2 मुख्यमंत्र्यांना झालेली अटक, कोणत्याही पुराव्याच्या शिवाय त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई केली गेली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याच्या मागचा उद्देश त्यांचा पक्ष संपवणं, त्याच्या मागचा उद्देश प्रचारामध्ये त्यांनी विरोधच करू नये, त्यांचा आवाजच येऊ नये, ही त्याच्या मागची भावना. आणि हे षडयंत्र ज्या पद्धतीने झालं ते आपल्या समोर आहे की हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवालला कशा पद्धतीनं जेलमध्ये टाकलं झालं. आणि त्याच्या मागे कुठल्याही तऱ्हेचे पुरावे नव्हते. आणि हे लोकशाही विरोधी कृत्य आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या देखील लक्षात आलेलं आहे. आणि त्याचमुळे त्यांनी 2 दिवसापूर्वी सूतोवाच केलं होतं की आम्ही अरविंद केजरीवालांना त्या ठिकाणी बेल देणार आहोत. तुम्ही जर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट तर्फे, म्हणजे जे सरकारच्या तर्फे खऱ्या अर्थानं बघायला पाहिजे, बोलायला पाहिजे की ज्या पद्धतीचा निकराचा विरोध त्यांना बाहेर सोडण्यासाठी किंवा जामीन देण्यासाठी झाला, तो सरकारची भावना, सरकारची त्याबाबतची त्याचा मागचं राजकारण आणि एकंदर ते षडयंत्र हे दर्शवणारं होतं. आणि त्यामुळे आज जी अरविंद केजरीवालांना बेल मिळालेली आहे, जामीन मिळालेला आहे, ते षडयंत्र सर्वोच्च न्यायालयानं संपूर्णपणे उधळून लावलेलं आहे. आणि एकंदरच अरविंद केजरीवालांच्या या सुटकेमुळे, भले ती अंतरिम असेल जामीन, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने जितक्या कारवाया केल्या त्याच्या इतिहासामध्ये अंतरिम जामीन मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे जी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कृतीने सांगितली. कारण PMLA ऍक्टमध्ये ज्या पद्धतीचे प्रावधान केले गेलेले आहेत त्यातनं जामीनच मिळू नये ही पूर्णपणे त्या ठिकाणी तजवीज ही सरकारने केलेली आहे. म्हणजे PMLA ऍक्टमध्ये होणारी जी काही शिक्षा आहे त्याच्यापेक्षा ही जी काही कारवाई असते जामीन न मिळवून देण्याची ती जास्त घातक ठरते. त्याचीच भीती संपूर्ण देशभरामध्ये ते विरोधकांना दाखवत राहतात. आणि त्या भीतीला पूर्णपणे बाजूला सारून सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं या निर्णयाचे पडसाद जे आता या सर्व लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही निकाल येणार अशा तऱ्हेचं चित्र दिसतंय की महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीला देशामध्ये ज्या पद्धतीचा जनतेचा पाठिंबा मिळतोय त्याला अधिक गती या निकालानं येणार आहे, याच्यात काही शंका नाही. तुम्ही लक्षात घ्या की हे जे काही हुकुमशाहीचं अस्त्र ईडी सीबीआयचं जे वापरलं गेलंय त्याचा सगळ्यात मोठा बळी जर ठरला असेल तर तो महाराष्ट्र ठरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 2-2 पक्ष फोडले गेले, देशामध्ये अनेक सरकार उलटवून गेले असतील परंतु इथे पक्षच चोरले गेले, आमदार फोडले गेले. सुरत ते गुवाहाटी ज्या पद्धतीचं चित्र झालं अत्यंत गलिच्छ, महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेला छेद देणारं चित्र हे कधी झालं नव्हतं. इतका खालचा स्तर भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत कुटील राजकारणामुळे झालेला आहे. तुम्ही आठवत असेल की काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या काय म्हणाले? किरीट सोमय्या म्हणाले की
महाविकास आघाडी आमचा पक्ष संपवेल अशी भीती होती, त्यामुळे ईडी सीबीआयचा गैरवापर आम्ही केला आहे, त्याची कबुली दिली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात होते की आम्ही बदला घेतला, फोडून आलो. ही भाषा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांच्या जो शिवसेना गट त्यांच्या बरोबर जो आहे त्याचे नेते गजानन कीर्तिकर काय म्हणाले? गजानन कीर्तिकर म्हणाले की ह्या पद्धतीची कारवाई, ह्या पद्धतीचा दबाव हा योग्य नाही. सरळ सरळ त्यांनी त्या ठिकाणी घरचा आहेर दिला. ही वस्तुस्थिती. आणि त्याहीपेक्षा गंभीर जी बाब आहे ती अशी आहे की ज्या पद्धतीचं विधान आज एका प्रतिथयश आणि महाराष्ट्रामध्ये फार जास्त वाचनीय अशा दैनिकामध्ये काल यात्रेने त्यांची मुलाखत घेतली आणि त्याबद्दल ते जे म्हटले, रवींद्र वायकर स्वतः म्हणालेत, हे अत्यंत भयानक आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं आता मला असं वाटतं त्याचा विचार केला. आता मुंबईकरांची ही वेळ आलेली आहे. मुंबईकरांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की किती गंभीर परिस्थिती देशासमोर आलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय, ही जी बातमी आहे यामध्ये त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे, अशी वेळ कोणावर येऊ नये. आणि मी वाचून दाखवतो त्यांचे जे काय त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहेत ते इतके गंभीर आहेत की त्यांनी असं म्हटलं की चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर, लक्षात घ्या, एक तर ते पहिला आक्षेप घेत आहेत की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या ज्या सरकारनं जी केलेली कारवाई आहे ते प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळलं गेलं हे स्वतः सांगतात. चुकीच्या प्रकरणात मला गोवलं गेलं हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यांच्याकडे दोनच पर्याय होते असं त्याचं म्हणणं आहे की गजाआड जाणे किंवा पक्ष बदलणे. हे वायकर स्वतः सांगतायत. माझ्याकडे दोनच पर्याय होते, एकतर गजाआड जाणं किंवा पक्ष बदलणं. जड अंतकरणानं मी पक्ष बदलला. म्हणजे त्यांच्या ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये ते गेलेत, ज्या शिंदे गटामध्ये, ते मनापासून गेलेले नाहीत. शिवसेनेचा विचार त्या ठिकाणी पटला म्हणून गेलेले नाहीत. जड अंतकरणाने गेले. त्यांना तो निर्णय त्यांच्यावरती लादला गेलेला आहे. त्यांनी स्वतः त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे तर म्हणाले काय, दबाव तर होताच. याचा अर्थ काय? वायकर म्हणतायत की त्यांच्यावर दबाव होता, हे स्वतः कबुली देत आहेत. परंतु पत्नीचे नाव गोवले गेल्यानंतर माझ्या पुढे पर्याय नव्हता. आणि त्याच्या शेवटी त्यांनी जे म्हटलंय की माझ्यावर नियतीने जी वेळ आणली ती कोणावर येऊ नये. काय भाषा सांगते ही नियतीने त्यांच्यावर वेळ आणली आहे. नियती का महाशक्तीनं आणलेली आहे? ही महाशक्तीने त्यांच्यावर वेळ आणलेली आहे. हे ब्लॅकमेलचं राजकारण आहे. हे भयानक पद्धतीचं गलिच्छ पातळीवर जाणारं राजकारण आहे. आणि ही जी नियतीने त्यांच्यावर वेळ आणली, जे काय म्हणताय ती नियती नाही आहे, ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे. आणि ह्या नीतीनं या देशातल्याच नव्हे राज्यातल्या जनतेवर ही वेळ येऊ नये याच्यासाठी डोळे उघडून पाहण्याची आणि हीच ती वेळ म्हणण्याची खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेने केले. मुंबईकरांना देखील आता त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. हे काय चाललेलं आहे? खुलेआम पद्धतीनं लोकांचा छळ केला जातोय. तुम्हाला पक्ष बदलण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. ईडी सीबीआयचा धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या कुटुंबावरती गेलं जात आहे. हे आता आम्ही म्हणत नाहीये, ते वायकर स्वतः म्हणतायत. त्यामुळे निश्चितपणे आमचं मुंबईकरांना आव्हान आहे की हे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांचं वक्तव्य तुम्ही पाहून घ्या. आम्ही म्हणत नाही आहोत, विरोधक म्हणून आरोप करत नाही आहोत. वस्तुस्थिती काय आहे ती लोकांसमोर ते स्वतःच आणतायत. आणि म्हणूनच या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचं देश पातळीवरती वातावरण निर्माण होते, त्या वातावरणाचं कारण जे काय आहे ते वायकरांनी स्वतः त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. दुसरी सगळ्यात गंभीर बाब, आता ज्या पद्धतीचे उमेदवार मुंबईमध्ये आपल्याला दिलेले आहेत त्यांची वक्तव्य तुम्ही पहा. यातनं सरळ सरळ स्पष्ट आहे की मुंबईमधल्या 6 ठिकाणावरची लढाई ही एकतर सूटबुटामधले उमेदवार आणि आरोपी उमेदवार विरुद्ध गोरगरिबांचे जनप्रतिनिधी अशी आहे.
जनसामान्याचे प्रतिनिधी अशी आहे. काल ज्या पद्धतीने उज्ज्वल निकम यांनी विधान केलं, त्यांनी म्हटलं की तुम्हाला बांद्र्याचं धारावी करायचं नसेल तर मला मतं द्या. याचा अर्थ काय होतो? धारावी म्हणजे काय आहे? आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं सर्वात मोठं आर्थिक विकासाचं केंद्र म्हणून तिकडे पाहिलं जातं. स्मॉल स्केलच्या ज्या काही इंडस्ट्रीज तिथे राहतात तिथनं प्रचंड मोठी उत्पादकता येते आहे. तुम्ही त्यांना ज्या पद्धतीनं हिणवताय की हे गलिच्छ आहेत, हे गरीब आहेत, ह्यांना जगण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे उच्चभ्रूचे कैवारी आणि गोरगरिबांचे त्या ठिकाणी प्रतिनिधी अशा तऱ्हेची ही लढाई आहे. हा विचारांचा त्या ठिकाणी संघर्ष आहे. यातले 3 उमेदवारांवरती आरोप आहेत. आणि ज्या पद्धतीचे पियुष गोयल म्हणतात की त्यांनी खार जमिनीवर जावं झोपडपट्टीवासियांनी, ह्याच्या मागची भावना घ्या. त्या कोळी आणि वस्तीमध्ये जाऊन नाकावरती रुमाल धरणारे लोक आहेत. ही जनसामान्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत, गोरगरिबांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. आणि त्यांचा विचार त्या संदर्भामध्ये सरळ सरळ समोर लोकांच्या येतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जनतेसमोर या मुंबईतल्या एकच उच्चभ्रूंचा वर्ग नाहीये मुंबईमध्ये. मुंबईमध्ये गोरगरीब राहतात, झोपडपट्टीवासियांमध्ये राहतात, मध्यम वर्ग राहतो, चाळीमध्ये राहणारा वर्ग आहे. त्यांच्या भावना आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्या आकांक्षा आहेत. त्यांना धारावी म्हणून त्या ठिकाणी खिचगणतीत तुम्ही जर पकडणार नसाल तर त्याचा विरोध मुंबईकर, सामान्य मुंबईकर निकरानं करतील. कारण हे प्रतिनिधी त्या जिथे जाऊन रस्त्यावर जाऊन त्यांचे पाण्याचे प्रश्न, त्यांचं खाण्याचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, त्यांचं जीवन कसं जगायचंय, त्यांच्या नोकऱ्याचे प्रश्न हे सोडवणारे नाही आहेत. त्यांना उच्चभ्रू वस्तींची चिंता लागलेली आहे. त्यामुळे हा जो काही संपूर्णपणे जो विरोधाभास आहे, हा जो कॉन्ट्रास्ट आहे, हा लोकांसमोर आहे. तुम्हाला गोरगरिबांचे प्रतिनिधी पाहिजेत का सुटाबिटाचे प्रतिनिधी पाहिजेत? तुम्हाला इथं निष्कलंक चारित्र्याचे लोक पाहिजेत का आरोपी लोक पाहिजे, ज्यांच्यावरती आरोप आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, ज्यांच्या ईडी सीबीआयच्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कारवाया त्यांच्यावरती होणार त्या थांबल्या गेल्या आणि दुसरीकडे जबरदस्तीने गोवलं गेलं. त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी मुंबईकरांना आता जागरूक व्हावं लागणार आहे की कशा पद्धतीनं अमोल कीर्तीकरांना त्याच्यामध्ये गोवण्यात आलं, त्याचे वडील काय म्हणतायत ते देखील तुम्हाला पाहावं लागणार आहे. आणि हे सगळं चित्र देशपातळीवरती जे चालू आहे त्याच्या विरोधामध्ये वातावरण भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय वेगानं चाललेलं आहे. मोदींना दिसतंय की त्यांचं सरकार जातंय, त्यांची सत्ता त्यांच्या हातातनं हळूहळू जशा पद्धतीने वाळू निघते तशा पद्धतीने सुटत चाललेली आहे. आणि म्हणून गेल्या काही दिवसांपासून अतिशय हताशपणे हतबलतेनं ते शेवटचं अस्त्र त्यांचं वापरतायत, ते ध्रुवीकरणाचं. तुम्ही जर पाहिलं असाल की 10 वर्ष सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, आणि आता मुसलमान मुसलमान मुसलमान, हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद मांस मच्छी, म वरना त्यांना तेच आठवत आहेत. म वरना मुसलमान आठवतो, परंतु म वरना महागाई आठवत नाही, म वरना महिला अत्याचार आठवत नाहीत, म वरना मणिपूर आठवत नाही. कालचेही ज्या पद्धतीचं त्यांची विधानं आलेत, आत्ताच अमित शहा म्हणाले ही लढाई म्हणजे प्रगती किंवा जिहाद. या सगळ्या प्रयत्नांचा आता लोक धिक्कार करतायत आणि निश्चितपणे महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये यश मिळणार आहे आणि इंडिया आघाडीला देश पातळीवरती आता सरकार स्थापन करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बाकी आपल्याकडे हां आता तुम्ही बोललात मुस्लिमचा मुद्दा उचलला गेला, तसंच मुंबईमध्ये मराठी गुजराती वादाचा मुद्दाही उचलला गेला, त्याच्यावर आपल्याला काय वाटतं? नाही, पहिली गोष्ट काँग्रेसची भूमिका कधीही अशा तऱ्हेचं विभाजन करण्याची नाही. जनमानसामध्ये काय भावना चाललेली आहे त्याचं प्रतिरूप जनमानसामध्ये उमटत असेल. महाराष्ट्रामध्ये एक निश्चित भावना आहे की महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये चाललेले आहेत आणि त्यासाठी हे जे काही प्रतिनिधी मुंबईमध्ये दिले ते मुंबईच्या भावना कशी समरूप आहेत का हा प्रश्न निश्चितपणे विचारला जाणार आहे. कारण काल जर पियुष गोयल गेले डायमंड मार्केटमध्ये, डायमंडच्या इथे BKCला,
तिथे त्यांनी सांगितलं की डायमंडचा वापर फार मोठा चाललेला आहे. चांगली गोष्ट आहे. या देशाचं मध्ये जर आर्थिक प्रगती वेगवेगळ्या माध्यमातून कुठलं एक मार्केट करणार असेल, कुठलं त्या ठिकाणी सेक्टर करणार असेल, परंतु तेच डायमंडचं केंद्र तुम्ही सुरतमध्ये घेऊन चाललेला आहात, त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? त्याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला जेव्हा विचारलं जातं की टेस्ला महाराष्ट्रात येणार का गुजरातमध्ये जाणार, त्यावेळेला तुम्ही म्हणता हम भारत के रहने वाले, भारत के वासी आहे. तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहात, मुंबईचं प्रतिनिधित्व करणार आहात तुम्ही. मग मुंबईकरांचं हित तुमच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित होत आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं 10 वर्ष केवळ गुजरात मॉडेल आम्हाला खिजवून दाखवलेलं आहे. पियुष गोयलांनी सांगितलं की गुजरात मॉडेल फार आहे, महाराष्ट्र फार कमी आहे, हे स्वतः म्हणालेत ते. आज तेच तिकडे जनतेच्या समोर जात आहेत, मुंबईकरांच्या समोर जात आहेत. मुंबईकरांचा जाब निश्चितपणे विचारणार आहे. मुंबईकर त्यांचा हा पण जाब विचारणार आहे. लक्षात घ्या की तुम्ही रेल्वे मंत्री होतात त्यावेळेला महाराष्ट्राची किती अडवणूक तुम्ही केलीत करोनाच्या कालावधीमध्ये. करोनाच्या कालावधीमध्ये इथे ट्रेन सोडण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं अडचणी टाकल्या होत्या. तुम्ही सांगितलं होतं आम्हाला लीज द्या. पूर्ण देशामध्ये कुठेच मागितलं नाही, महाराष्ट्रातला मागितलं गेलं. महाराष्ट्रामध्ये 80 गाड्यांची आवश्यकता असताना केवळ 25 गाड्या दिल्या गेल्या होत्या आणि सांगितलं होतं 125 गाड्या तयार आहेत म्हणून. कुठे तयार नव्हत्या. सतत अडवणूक करण्याचं काम पियुष गोयलांनी केलेलं आहे. आणि त्याच्या मागे कारण होतं की महाविकास आघाडीचं सरकार इकडे होतं आणि त्यांच्या माध्यमातून लोकांचं भलं होऊ नये ही क्रेडिटची लढाई लढत होते, हे राजकारण करत होते. त्यांना जनसामान्याची गरज ही नव्हती, पडली नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेचे आजही आमचे ट्विटवरचे प्रश्न आहेत, तिथं त्याचा रेकॉर्ड आहे पियुष गोयलांना केलेले. त्याचं उत्तर त्यांनी दिलं नव्हतं. एक लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जनतेचे मुद्दे लोकांसमोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षानं फार मोठ्या पद्धतीने केलं. ही जी इंडिया आघाडी जी स्थापन करण्यात आली त्याच्या मागे देखील काँग्रेस पक्ष एक प्रेरक म्हणून भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. ही वस्तुस्थिती आहे. भारत जोडो यात्रा असेल, भारत जोडो न्याय यात्रा असेल, याच्या माध्यमातून जे हजारो किलोमीटर चालले ते जनसामान्यांचे प्रश्न घेऊन राहुल गांधी चाललेले आहेत. त्यामुळे मचा महागाई हा जो शब्द आहे, मचा मणिपूर हा जो शब्द आहे, काँग्रेस पक्ष सांगतोय सातत्यानं. म्हणून मणिपूरपासून यात्रा सुरू करण्यात आली आमची भारत जोडो न्याय यात्रा. त्यामुळे हे प्रश्न विविध ठिकाणी मांडतायत. राहुल गांधी मांडतायत, प्रियंका गांधी मांडतायत, खरगे साहेब मांडतायत, काँग्रेस पक्ष मांडतायत. तशाच पद्धतीनं उद्धव ठाकरेजी मांडतायत, शरद पवार साहेब मांडतायत आणि जिथे जिथे आमचे सगळे अलायन्स पार्टनर आहेत, तेजस्वी यादव असतील, अखिलेश यादव, सगळे मांडतायत. त्यामुळे प्रश्न असा आहे की या देशामधले सगळे प्रोपोगंडा मशिनरी जी आहे ती त्यांच्या हातात आहे. ही काही लपलेली बाब नाही. आणि त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट निश्चितपणे झालेली आहे की मोदीजीच काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना सांगतायत. काँग्रेसला जे प्रश्न विचारतात लोक हसतायत त्याच्यावरती, त्यांची हतबलता त्यातनं दिसते. म्हणजे काल अदानी आणि अंबानीचा जो विषय त्यांनी काढला ह्याच्यापेक्षा हास्यास्पद कुठली गोष्ट नाही. एका शेमड्यालाही माहिती असेल, शेमड्या मुलालाही माहिती असेल, लहान मुलाला, की अदानी अंबानींचं संबंध कोणाशी जवळीचे आहेत. मोदींचे मित्र कोण, तर त्यांची नावं कोण आहेत ते लोक सांगतील. कुठेही तुम्ही मुंबईमध्ये जा किंवा देशामध्ये कुठेही जा, कुठेही पोर्ट बघा, एअरपोर्ट बघा, सगळीकडे नाव त्यांचंच येत आहे ना, अदानींचं. त्यामुळे हे त्यांची जी हतबलता दिसते आता, एवढं निश्चित आहे. आणि लोकांना देखील म पासून मुसलमान, मांस, मच्छी हे प्रश्न नको आहेत. त्यांना महागाई, बेरोजगारीवर तुम्ही काय बोलताय हे महत्वाचे विषय आहेत. जनतेच्या गरिबांच्या प्रश्नावर काय बोलताय, असमानतेविषयी काय बोलताय, जी आर्थिक असमानता आहे देशामध्ये त्याच्याविषयी काय बोलताय, त्याच्याकडे यांच्याकडे उत्तर नाहीये. उत्तर जे आहे ते काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्रात आहे. हा काय पहिली गोष्ट अशी आहे की पवार साहेबांचा जो राजकीय अनुभव आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांचं राजकारण सुरू झालेलं आहे. त्यामुळे भविष्याच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे याची जाणीव त्यांना जास्त अधिक आहे. त्यामुळे त्याला आपण आव्हान कोणीच देऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. परंतु वस्तुस्थिती ह्या देशामधली ही आहे की गेल्या 10 वर्षामध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे संकटात आलेलं आहे, याच्यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले पक्ष फोडले गेले ही आपल्यासमोर त्या ठिकाणी आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष देशामध्ये एक पक्ष, एक विचार, एक रंग आणि एक धर्म, एक संस्कृती ह्याचा ज्या वेळेला त्या ठिकाणी थोपवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला छोटे छोटे पक्ष जे आहेत ती जे ह्या देशातले विविधतेचे प्रमुख त्या ठिकाणी निदर्शक आहेत, देशामधलं जे वैविध्य त्याचं निदर्शक आहेत, त्यांचं अस्तित्व संकटात आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला ही वस्तुस्थिती आहे. दुसरा प्रश्न, या देशामधली खरी लढाई आहे विचारांची लढाई आहे. ती विचारांची ही लढाई आहे की जे आयडिया ऑफ इंडिया आहे, जे या देशातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या माध्यमातून जी मूल्य आली त्यातनं या देशाला मिळालेला जो विचार आहे तो यांच्यासाठी नेहमी घातक ठरलेला आहे आणि त्याच्यावरती ते आक्रमण करतायत संघाच्या विचाराचं. त्यामुळे ही जी काही वैचारिक संघर्ष आहे यामध्ये या देशाचा विचार, या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही ही त्या ठिकाणी अबाधित ठेवण्यासाठी सगळे पक्ष एकत्र येत आहेत. तुम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल. त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये हा विचार अजून मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. परंतु आताच्या दृष्टिकोनातून आमचं लक्ष आहे की 2024मध्ये या निवडणुकीमध्ये मोदी सरकारला पाय उतार करण्यासाठी देशामध्ये जितकी आमचा संघर्ष आहे तेवढा करावा. म्हणजे आता बघा, एक अकेला सप्पे भारी म्हणणाऱ्या व्यक्ती आज त्यांनी आता त्यांनी घटक पक्ष वाढवायला प्रयत्न केला की ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत असाल की कुणी एखादी संघटना आपला लेटर मिळवून रस्त्यावर जरी उभी राहिली तरी त्यांना म्हणतील की आमच्या पक्षात या, आमच्या बरोबर या. आणि आता ज्यांना आम्ही दरवाजे बंद केलेले आहेत सगळ्यांना, ते नितीश कुमारांसाठी दरवाजे केले त्यांनी उघडे. आता त्यांना म्हणजे ही हतबलता आहे आणि निश्चितपणे त्यांना सत्ता जाताना दिसते, हे त्यांचा कबुली जबाब म्हणून पाहतो आम्ही. परंतु ज्या पद्धतीचं आक्रमण या सगळ्या पक्षांवर झालेलं आहे, ज्या निकरानं ही लढाई लढली जाते ते पाहता मोदीजींचा पराभव झाल्याशिवाय कुठलाही पक्ष, म्हणजे काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट असेल किंवा शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे गट असेल, कोणीही स्वस्थ बसणार नाही. नाही, पहिली गोष्ट अशी की आजही आमची भावना आहे की आज ज्यांच्यावरती त्या ठिकाणी म्हणजे गुन्हे सिद्ध करून त्यांना आरोपी करण्यात आला आहे, त्यांच्यावरती शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, ती एकच प्रक्रिया झालेली आहे. त्याच्या मागचे मास्टर माइंड कोण होते, म्हणजे ती बंदूक धरणारे असतील पण त्या खांदा कोणाचा होता किंवा ती चालवण्यासाठी जी काही त्या ठिकाणी जी नीती होती ती कोणाची होती, हितपर्यंत पोचण्यात आलेलं नाही. आणि जोपर्यंत ते लोकांपर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत दाभोळकरांना न्याय मिळाला असं आम्ही म्हणणार नाही. कारण ही वैचारिक हत्या होती, लक्षात घेतलं पाहिजे. ही केवळ अशी कुठल्या तरी गुंडांनी कुठेतरी हत्या केली असं नव्हता, हा विचार त्यांचा संपवण्यासाठी केलेली हत्या होती. त्यामुळे विचारांचे विरोधक कोण होते हे या निकालातना शोधून काढण्यासाठी मला असं वाटतं की जी काही प्रक्रिया व्हायला पाहिजे ती तितकीशी झालेली नाही. आम्ही असमाधानी आहोत. I think that's the prerogative of AICC, and they are still, going on that particular subject. I think we'll come to know at the right time. I think I wouldn't be in a position to tell you at this moment, but most likely, most of the leaders will come to Mumbai. ठीक है? सवाल है? बस. हाँ. हाँ. आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय राहुलजींनी स्वतः सांगितलं की मोदीजी रडतील, मोदीजी रडले. ध्रुवीकरणाचा प्रयत्न करण्यात येणार आहे हे आधी सांगितलं, प्रयत्न होतोय. सतत तुम्ही पाहताय जिहाद सगळे शब्द त्यांनी वापरून झालेले आहेत. पाकिस्तान म्हणजे काँग्रेसला मत केलं तर पाकिस्तानला, म्हणजे पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या तो जो पक्ष होता त्याला त्या ठिकाणी आनंद होईल किंवा पाकिस्तानला मतदान करण्यासारखं होईल. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणाऱ्यांवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. आम्ही आमचे विषय सोडणार नाही. आम्ही महागाई, बेरोजगारी, जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरं या निवडणुकीमध्ये पाहिजेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.